बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। मीरा भाईंदरमध्ये आज मनसेचा मोर्चा आहे। व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चाला मनसे आज या मोर्चाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देणार आहे। त्यापूर्वीच वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे, कारण मोर्चा आधीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। पहाटे 3च्या दरम्यान काश्मीरा पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेले आहे। 3 जुलैला खरं तर मीरा भाईंदर इथल्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता मराठी सक्तीच्या संदर्भातला, आणि त्यावेळी मात्र जय गुजरात जय मारवाडी अशा घोषणा सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। त्याला प्रत्युत्तर म्हणून आता मनसे देखील मोर्चा काढताय। मनसेनं या सगळ्या प्रकरणी मारहाण देखील केलेली होती, एका व्यापाऱ्याला कांचिलात लगावलेली होती। त्याचाच निषेध या दुकानदारांनी या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत नोंदवलेला होता। आज त्याच मोर्चाला प्रत्युत्तर देण्याकरता मनसे मैदानात उतरताना दिसतेय। मनसेचा मराठी एकजुटीचा मोर्चा आज मीरा भाईंदरमध्ये निघणार आहे। या ठिकाणी आता कार्यकर्ते दाखल होण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे, पण त्यापूर्वीच वातावरण मात्र चांगलंच तापलंय। मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचा आजचा मोर्चा 8 जुलै रोजी आपल्या बालाजी हॉटेल इथे होणार आहे। परंतु रीतसर आम्ही लेखी निवेदन देऊन देखील या मीरा भाईंदर शहरामध्ये आणीबाणीचा काळ घोषित पोलिसांनी केला की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे। परंतु आज 8 जुलैला मराठी माणसं एकवटणार, एकत्र येणार। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार झाला, मराठी माणसाविरोधात मोर्चे निघाले, तेव्हा कुठे गेली होती व्यवस्था सर्व? तेव्हा का नाही त्यांना नोटीस पाठवल्या? त्यांच्या घरी का नाही गेले? फक्त दडपशाही मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यामध्ये। या सगळ्या विषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाते मीरा भाईंदरला आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय सध्या परिस्थिती आहे? कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे का? काय ज्या ठिकाणावरून मोर्चा निघणार आहे त्या मार्गावर कसा बंदोबस्त दिसतोय? काय सध्या स्थिती आहे? नक्कीच लागू एकंदर 3 जुलै रोजी मीरा भाईंदरमध्ये काही व्यापाऱ्यांनी जे गुजराती आणि मारवाडी भाषिक होते त्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता, आणि एकंदर त्या मोर्चाच्या विरोधामध्ये कुठेतरी आता अनेक राजकीय पक्ष आक्रमक झालेले। त्या पक्षांमधील मनसे हा पक्ष प्रमुख पक्ष आहे, आणि एकंदर आज त्याच मोर्चाच्या विरोधामध्ये आज मोर्चा निघणार आहे। सध्या मी मीरा भाईंदर परिसरामध्ये आहे। पाहू शकता सध्या आपण तिथं अनेक चौकामध्ये, ज्या चौकातून हा मोर्चा सुरू होणार आहे त्या चौकात चोख पोलीस बंदोबस्त आहे, आणि एकंदर पोलिसांकडनं हा मोर्चा होऊ नये यासाठी अनेकांना नोटीस बजावलेल्या आहेत। स्वतः मनसे नेते अविनाश जाधव यांना देखील ताब्यात घेतलेला आहे, आणि एकंदर हा मोर्चा निघू नये या मोर्चामध्ये एकंदर पोलिसांनी समेट घडवण्यासाठी काहीचा प्रयत्न सध्या सुरू आहे। इथले स्थानिक रहिवासी असतील, इथे स्थानिक मराठी भाषिक असतील, त्यांनी हा मोर्चा काढू नये अशा प्रकारे पोलीस विनंती करत आहेत। सध्या आपल्यासोबत काही स्थानिक रहिवासी आहेत ते जे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। दादा, काय सांगाल? तुम्ही इथे स्थानिक रहिवासी आहात, तुमचा आज मोर्चा निघणार आहे असं तुम्ही म्हणत आहात, मात्र पोलिसांनी मोर्चा काढू नये असं तुम्हाला सांगितलेलं आहे, नोटीस बजावलेलं आहे। तुमचं म्हणणं काय नेमकं आता? सर्वप्रथम तर मला सांगायचं आहे की मोर्चा मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी किंवा मराठी माणसासाठी मोर्चा काढायला लागतोय, याच्याशिवाय दुर्दैवाची गोष्ट नाही आहे। आणि आम्ही जे एकत्र आलो आहे किंवा आम्ही जे मोर्चे काढतोय हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आहे। हा मोर्चा फक्त आणि फक्त मराठी माणसाने एकत्र यावं की मराठी माणसासाठी आहे। आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं की आपणच स्वतः म्हणजे मराठी माणूस, इतर कोणाला दोष देण्याचा अर्थच नाही, आपण मराठी स्वतः, आपण कुठल्या रिक्षावाल्याला, टॅक्सीवाल्याला, दुकानात जातो, प्रत्येक ठिकाणी आपण हिंदीत बोलतो, कधीच आपण मराठी बोलत नाही। कदाचित तो माणूस मराठी असतो पण आपण त्याची मराठी न बोलतो। असं करत जर आपण राहिलो तर आपलं अस्तित्व मराठीचं हळूहळू संपत जाईल, आणि तो संपू नये त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे। आणि राहिला प्रश्न मोर्चा न होऊन देण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याचं जे काय राजकारण आहे ते आम्हाला माहिती नाही, पण असं होऊ नये। महाराष्ट्रात मराठी माणसाला जर मोर्चा काढून दिला नाही तर हेच कुठेतरी चुकीचं वाटतंय मला। बाकी जर आम्हाला यासाठी जर आंदोलनं करायला लागतात तर ही तर तुम्ही समजू शकता की किती वाईट गोष्ट आहे की हे सर्वांना नोटीस बजावलेलं आहे। अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेला आहे। मोर्चा निघेल का माता? प्रश्नचिन्ह उभं राहतं या संपूर्ण मोर्चावरती माता? नाही, प्रथमतः सांगायचं आहे की मला मोर्चा हा कुठल्याही पक्षाचा नाही आहे। इथे मराठी लोक येणार आहेत, मराठी माणसं। आता मी आलो, मी कुठल्या पक्षात नाही, काही नाही, मी इथे आलो फक्त माझ्या मराठी भाषेसाठी किंवा मराठी अस्मितेसाठी आलो आहे। तर तशी लोक इथे येणार। आता त्यानंतर पुढे आता काय घडते ते बघू, आता आपण आज कळेलच आपल्याला। चोख पोलीस बंदोबस्त आहे, अनेक पोलिसांनी कार्यकर्त्यांना, इथल्या स्थानिकांना नोटीस बजावलेल्या आहेत। मग आता किती गर्दी जमेल? मोर्चा जर झाला तर किती गर्दी जमेल, आणि त्या मोर्चाचा परिणाम मग कसा असेल? मग मोर्चामध्ये कमीत कमी स्थानिक जवळजवळ मला वाटतं एक 4-5 हजार लोक येण्याची संभावना आहे। त्यामुळे पोलीस हा आणि
म्हणजे पॉलिटिक्स वाले असतील असे मिळून हा मोर्चा हा मराठी माणसाचं नाक दाबण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. जसं संयुक्त महाराष्ट्र किंवा भाषेवार प्रांतरचना झाली त्यावेळी जसं 107 हुतात्म्यांचं बलिदान झालं, जसं सखा पाटलांची मोरारजी देसाईंची भूमिका होती तीच भूमिका आता इथे चालू आहे. ह्या मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. हा काय वाद मराठी किंवा अमराठी असा भाषिक वाद नव्हता. हा ग्राहक फक्त आपली सेवा आपल्या भाषेत मागत होता, ती त्याने देण्यासाठी मनाई केली आणि त्यांच्यात जी झालेली उद्धत आहे आणि त्यांच्यावरती ती कारवाई झाली होती. त्याच्यानंतर हे परभाषिक किंवा हे दुकानवाले व्यापाऱ्यांनी मोर्चा काढायची गरज नव्हती आणि त्यांना पोलिसांनी अडवलं नाही. आत्ता आपल्या स्थानिक भूमिपुत्र आहेत, आपल्याला अडवत आहेत. ही खरोखर मराठी महाराष्ट्रात राहून मराठीसाठी मोर्चा काढणं ही आपलं दुर्दैवाची गोष्ट आहे. काल निशिकांत दुबे जे भाजपचे खासदार आहेत त्यांच्याकडनं आणि सुनील शुक्ला यांच्याकडनं वक्तव्य आली, त्या वक्तव्यांचा निषेध आज इथं या मोर्चाच्या माध्यमातून होणार का? मग नक्कीच करणार आम्ही निषेध. ते दुबे असो कोण असो ते तिकडे जाऊन बोलतायत, तुम्ही भूषण. महाराष्ट्रात येऊन बोला म्हणजे तुम्हाला समजेल मराठी माणसांची ताकद काय आहे ती. भूषण, या ठिकाणी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. व्यापाऱ्यांनी जी तोडफोड केली त्यानंतर मात्र आता प्रत्युत्तर म्हणून हा सगळा मोर्चा निघतोय. याकरता म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त लावलाय का, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे? त्या ठिकाणी 2 पोलीस व्हॅन सुद्धा दिसत आहेत. तिथं पोहोचणं तुम्हाला शक्य आहे का? या सगळ्याचा आढावा आमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य आहे का? कारण ते जे रेस्टॉरंट दिसतंय बालाजी व्हेज रेस्टॉरंट, तिथूनच या मोर्चाला सुरुवात होणार आहे. भूषण, नक्कीच लागवी. साधारण सध्या पोलीस इथं कोणाला थांबू देत नाहीयेत. आपण ज्या स्थानिक रहिवाशी बातचीत केली ती काहीचं दूर येऊन बातचीत केलेली आहे, कारण यांना पोलीस इथे थांबू देत नाहीयेत, पोलिसांना बातचीत करू देत नाहीयेत. त्यामुळे आपण काही चौकापासून ते थोडंसं दूर आलेलो आहोत. साधारण लांबून पाहू शकतो या संपूर्ण चौकामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त आहे. पोलीस मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. पोलिसांनी इथं अनेक वाहनांना थांबण्यास मज्जाव केलेला आहे, अनेक नागरिकांना अनेक स्थानिकांना इथं थांबण्यास मज्जाव केलेला आहे. आणि अशा प्रकारे या संपूर्ण मोर्चा इथं होऊ नये, मोर्चा इथं सुरू होऊ नये अशा प्रकारे पोलिसांची भूमिका आहे. साधारण हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त इथं तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. अनेक पोलिसांची मोठी वाहनं आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. पोलीस अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अगदी कॉन्स्टेबलपर्यंत प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आणि एकंदर नागरिकांनी या चौकात जमू नये, इथं संपूर्ण या चौकामध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये अशा प्रकारे पोलिसांची भूमिका आहे. आणि एकंदर या संपूर्ण मोर्चाला अजूनही बराचसा वेळ बाकी आहे. साधारण 10 किंवा 10:30 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. मात्र अगदीच पहाटेपासून अगदी सकाळपासून इथं पोलीस जमा झालेले आहेत, पोलीस इथं बंदोबस्ताला उभे आहेत. त्यामुळे हा मोर्चा आता होईल का असा देखील सध्या सवाल निर्माण होत आहे. मात्र अनेक स्थानिक रहिवासी, अनेक हे मोर्चेकरी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मोर्चा हा होणारच आणि एकंदर आम्ही हा मोर्चा काढणार आणि अशा प्रकारे आमची भूमिका जी आहे ती आम्ही मांडणार अशा प्रकारे या सर्व स्थानिक रहिवाशांच्या, इथल्या नागरिकांचं, इथल्या मोर्चेकरांचं असं म्हणणं आहे. लागवी, या ठिकाणी अक्षरशः छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांची काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल का भूषण? काही ते संवाद साधू शकतील का? काय नेमकी त्यांची भूमिका आहे, काय त्यांना ऑर्डर्स आहेत या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी. सध्या मी त्याच चौकामध्ये आहे जिथे हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः पोलीस छावणीचं इथे स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि एकंदर या संपूर्ण चौकामध्ये सध्या नागरिकांना, इथल्या मोर्चेकरांना, इथल्या स्थानिक रहिवाशांना इथे थांबण्यास मज्जाव केलेला आहे. आणि या संपूर्ण मोर्चाच्या निमित्त कुठेतरी तणाव वाढू नये, या 2 भाषिकांमध्ये, 2 भाषांमध्ये, 2 समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये अशा प्रकारे पोलिसांची भूमिका आहे. एकंदर सध्या पोलीस कोणत्याही प्रकारे बातचीत करत नाहीयेत, पोलिसांनी या वर बोलण्यास टाळलेलं आहे. मात्र या संपूर्ण मोर्चाच्या निमित्त कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाला काहीच वेगळं वळण मिळतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबत पाहू शकतो इथे ड्रोन सुद्धा आपल्याला दिसत आहे. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा हो नक्कीच लागवी. ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा नजर ठेवली जात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार इथं घडू नये अशा प्रकारे देखील पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराला, संपूर्ण या एरियाला कुठेतरी छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या संपूर्ण परिसरात, या संपूर्ण एरियामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोणताही तणाव निर्माण होऊ नये अशा प्रकारे पोलिसांची भूमिका आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना इथे नोटीस बजावलेलं आहेत, अनेक नागरिकांना इथे थांबू देत नाहीयेत. त्यामुळे हा मोर्चा आता होणार का असा सध्या सवाल निर्माण होतोय. भूषण, महाराष्ट्र आहे, या ठिकाणी गुजराती, मारवाड्या या सगळ्या व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली जाते. पण इथं जर मराठी माणूस मराठी न्याय हक्काकरता, अस्मितेकरता, भाषेकरता मैदानात उतरत असेल, आपल्या भावना जर व्यक्त करत असेल, तर मराठी माणसाला का अडवलं जात आहे? मोर्चा काढण्यापासून, आपलं म्हणणं मांडण्यापासून हा सवाल आहे.
नक्कीच लागवी. आपण सध्या ज्या दोन स्थानिकांशी बातचीत केली त्यांचं सुद्धा हेच म्हणणं होतं की त्यांना म्हणजे गुजराती आणि मारवाड्यांचा जो मोर्चा होता 3 जुलैला त्यांना परवानगी मिळाली, मात्र आज आम्हाला परवानगी मिळत नाहीये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढावा लागतो, हेच मुळे दुर्दैव आहे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्या संपूर्ण गोष्टीला कुठेतरी काहीच वेगळं वळण मिळतंय का या एकंदर संदर्भात विचारा. तिथं काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण पाहतोय, त्यांना हा सवाल विचारा. ते या सगळ्या मुद्द्यावर काही बोलू इच्छितात का, त्यांचं काही म्हणणं आहे का, या दृष्टिकोनातून प्रयत्न करा भूषण. नक्कीच लागवी. सध्या इथं पोलीस बंदोबस्त आहे. काही पोलिसांची बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं नियोजन कशा प्रकारे आहे. सर काय सांगलं एकंदर कशा प्रकारे नियोजन आहे, इथं किती पोलीस बंदोबस्त आहे आणि मोर्चाला परवानगी आहे का? मग आता मोर्चाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे, तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण मोर्चामध्ये सहभागी होऊ नये. एकंदरीतल्या स्थानिक रहिवाशांची आम्ही म्हणणं केलं, त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीला मोर्चाची परवानगी मिळत नाही, मात्र इथं गुजराती मारवाडी यांना परवानगी दिली गेली मोर्चाची. आपण वरिष्ठांशी बोलू शकतो. अशा प्रकारे पोलीस देखील उत्तर देण्याचं काहीसं टाळाटाळ करत आहे. एकंदर वरिष्ठांशी बोलावं अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. मात्र इथं सध्या तरी यांच्या वरिष्ठ पातळीवरील जे वरिष्ठ आहेत ते इथं उपस्थित नाही. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीवर कुठेतरी काहीसं वेगळं वळण मिळतंय का आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीला राजकीय स्वरूप प्राप्त झालंच आहे. मात्र याचा तर राजकीय पडसाद कसे उमटतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. मात्र सध्या तरी हा मोर्चा होणार का आणि या मोर्चामध्ये किती लोक सहभागी होतात त्यांचं म्हणणं तर काय असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. मात्र साधारण अजून 2 ते 3 तास इथं राहिलेले आहे. त्या मोर्चासाठी साधारण 10 किंवा 10:30 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे आणि एकंदर संपूर्ण मोर्चाला तर कसं वळण मिळतं, हा मोर्चा कसा होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. लागवी. अगदी 9:11 झालेली आहेत. बरोबर 1.25 तास उरलेला आहे हा मोर्चा सुरू होण्याकरता. क्षणाक्षणाच अपडेट आपण तुमच्याकडून भूषण सातत्यानं घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.